सप्ताह 2024 या निमित्ताने आज RTO विभाग, पोलीस विभाग व बांधकाम विभाग यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या निमित्ताने सर्व माननीय मान्यवरांनी जो संदेश दिलेला आहे त्याचं सर्व सांगलीकरांनी पालन करावं. तसंच पोलीस विभागाच्या वतीनं देखील आम्ही सातत्याने विविध कारवाया करून नागरिकांना त्या ठिकाणी नियमांचं पालन करण्याकरता भाग पाडत असतो. परंतु ते न होतं लोकांनी स्वतःहून नियम पाळून कारवाई होणार नाही याची दक्षता घ्यावी व सातत्याने नियमांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावं अशी या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मी सांगलीकरांना विनंती करतो. रस्ता सुरक्षा अभियान 2024चं आज उद्घाटन माननीय कलेक्टर डॉक्टर राजा दयारिधी साहेब यांच्या हस्ते आज सांगली येथे पार पाडण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं महिनाभर आम्ही कार्यक्रमांचं आयोजित केलेलं आहे. यामध्ये सीटबेल्ट, हेल्मेट आणि मोबाईलवर बोलताना, गाडी चालवताना मोबाईलवर बोलून या संदर्भात आम्ही जनजागृती करणार आहे. तर तसेच माझं सांगलीकरांना आव्हान आहे की फक्त महिनाभर हे कार्यक्रम न ठेवता त्याचं पालन पूर्ण वर्षभर करावं आणि कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की याची सुरुवात ही मनापासून घरातून बाहेर पडतानाच झाली पाहिजे. तर त्या अनुषंगानं सर्वांनी या पद्धतीनं वागावं असं मी सांगलीकरांना आवाहन करतो. थोडं आवर्जून मला विनंती करायचं आहे. एक आहे की जे अंडरएज ड्रायव्हिंग आहे ते जास्त होतो आहे. प्लीज अंडरएज ड्रायव्हिंग अजिबात एंटरटेन करायचं नाहीये. जे कायद्यामध्ये जे तुम्हाला कारवाई करायचे संपूर्णपणे अंडरएजिंगच्या वरती तुम्ही त्यांच्यावरती ठोसपणे तुम्ही कारवाई करावा. आणि सेकंड असं आहे आपला जे लॉंग ट्रॅव्हल बसेस आहे त्याच्या सगळ्यांचा फिटनेस आहे किंवा नाही ते तुम्ही ॲज अ ड्राईव्ह म्हणून तुम्ही चेक करा. कारण बऱ्याच वेळेला एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण जाऊन तपासणी करण्यापेक्षा त्या बसेसच्या तुम्ही हेल्थ तुम्ही चेक करा. त्याचबरोबर सर्व व्हेकल्स जे आहेत जे पॅसेंजर्सला ट्रान्सपोर्ट करणारे इतर कमर्शियल व्हेकल्स आहेत त्याच्या हेल्थवरती सुद्धा सर्वांनी तुम्ही मॅक्सिमम फोकस करावा. आणि त्याचबरोबर जे ओव्हरलोडिंग जे होतं तर असा एकंदरीत मी सर्वांना विनंती करतोय की आपला जे सुरक्षा जे आहे रस्ता सुरक्षा आपल्याला रस्त्यातून सुरू होत नाही, आपल्या घरातून आणि आपल्या मनातून. तुमच्या मनातला एक आपण संकल्प ठेवायला पाहिजे की मी जसं गेलेली आहे मी तसंच येतो, जसा मी गेलेली आहे तसंच मी सेफली येतो. मोठा फिगर आहे. सो देअरफॉर ही करायची असेल तर हा सगळे आपलाच वर आहे. तर माझ्या सर्वांना विनंती आहे की आपला रोड ट्रॅफिक टेक इट सिरियसली आणि सर्वांनी रोड सेफ राहावा. थँक्यू. नमस्ते. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.